अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता। आणि या दुसऱ्या अध्यायातील 17व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। येन इदं सर्वं ततं तत्तु अविनाशी विद्धि अस्य अव्ययस्य विनाशं कर्तुं कश्चित् न अर्हति। त्याचा अर्थ असा होतो, येन इदं सर्वं ततं म्हणजे ज्याने हे सर्व व्यापलेलं आहे, म्हणजे हे सर्व जगत ज्यानं व्यापलेलं आहे, तत्तु अविनाशी विद्धि ते अविनाशी आहे, ते आत्मतत्व, ते सत्तत्व कसं आहे, अविनाशी आहे, नाश न पावणार आहे। विद्धि म्हणजे असं तू जाण। ज्यानं हे सर्व जगत व्यापलेलं आहे ते आत्मतत्व, ते सत्तत्व अविनाशी आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही असं तू जाण। कारण अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुम कश्चित् न अर्हति, कारण या अविनाशी तत्वाचा म्हणजे या सत्तत्वाचा, अव्यय असलेल्या या सत्तत्वाचा नाश कोणीही करू शकत नाही। हे सत्तत्व क्षयरहित असल्यामुळं त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही, असा या श्लोकाचा सरळ असलेला अर्थ आहे। मागचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सत आणि असत या दोन तत्वाचा निर्णय, म्हणजे सत असताचा निर्णय ज्ञानी पुरुषांनी, तत्वज्ञ पुरुषांनी केलेला आहे असं सांगितलेलं आहे। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः। जे तत्व साक्षात्कारी लोक आहे त्या तत्व साक्षात्कारी लोकांनी या दोघातील निर्णय जाणलेला आहे। म्हणजे जी असत वस्तू आहे, मिथ्या वस्तू आहे, तिला कधीही सत्ता असत नाही आणि सत्य वस्तूचा कधीही अभाव होत नाही। या सत्य आणि मिथ्या या दोघांचा निर्णय तत्व साक्षात्कारी लोकांनी जाणलेला आहे असं मागच्या श्लोकामध्ये सांगितलं। आता हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये सद्वस्तूचं लक्षण सांगतात, म्हणजे आत्म्याचं लक्षण सांगतात। मागं सांगितलं की सद्वस्तूचा कधी अभाव असत नाही। मागच्या भूतकाळातही ती सद्वस्तू होती, आताही आहे, पुढेही अखंडपणे ती राहणारच आहे। अशी ती जी सद्वस्तू आहे तिचं लक्षण या ठिकाणी सांगतात। आणि पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये देहाचं विनाशित्व सांगणार आहेत। अज्ञानी माणसं ज्या देहालाच आपला आत्मा समजतात, स्वरूप समजतात, त्या देहाचं विनाशित्व या पुढच्या म्हणजे 18व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत। आणि या 17व्या श्लोकामध्ये आत्म्याचं म्हणजे त्या सत असलेल्या तत्वाचं अविनाशित्व सांगत आहेत। आता असं आहे की हा आत्मा किंवा हे सत्तत्व अविनाशी आहे, याचा नाश कोणीही करू शकत नाही। नाश न पावणारं हे तत्व आहे। आणि पुढच्या श्लोकात शरीरासंबंधी बोलतील तर ते नाशवान असलेली गोष्ट आहे। नाश हा अनेक प्रकारांनी होऊ शकतो। नाशाचे 6 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत।
स्वभावतः नाश होऊ शकतो, आश्रयानं नाश होऊ शकतो, परतः म्हणजे दुसऱ्या वस्तूकडूनही नाश होऊ शकतो, संबंधी नाश म्हणूनही सांगितलेलं आहे, संबंधानंही काय होतो, नाश होतो. पुन्हा कारण नाश आणि कार्य नाश असे 6 प्रकार आहेत. स्वभाव नाश, आश्रय नाश, परतः नाश, संबंधी नाश, कारण नाश आणि कार्य नाश अशा 6 रीतीनं काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो. हे जे सत्तत्व आहे, हा जो आत्मा आहे, हा अविनाशी आहे, याचा कोणत्याही रीतीनं नाश संभवत नाही. पहिलं जे सांगितलं स्वभाव नाश, काही वस्तू या स्वभावताच नाशवान असतात. जसं शरीराचं तर सांगणारच आहेत, पण व्यवहारामध्ये देखील अनेक वस्तू आपल्याला अशा आढळतात की ज्या स्वभावताच काय होतात, नष्ट होतात. कापूर नावाचा पदार्थ आहे, उघड्यावर जर आपण ठेवला, त्याला पेटवलं नाही तरी देखील त्याचा काय होतो, नाश होऊन जातो. हवेमध्ये तो पदार्थ विरून जातो. स्पिरिट, पेट्रोल असं उघडं ठेवा बरं, त्याचं वायूत रूपांतर होऊन जातं आणि त्याचा काय होऊन जातो, नाश होऊन जातो. किंवा आता ही फळं असतात, आंबा आहे, चिकू आहेत, ही फळं तशीच ठेवा बरं, ती आपोआपच काय होतात, सडून जातात. आणि एक शरीर जे आहे, शरीर देखील काय आहे, हे स्वभावताच काय होणार आहे, नष्ट होणार आहे. आत्मा, त्या आत्म्याला स्वभावता नाश का नाही, कारण तो निरवयव आहे. जे सावयव पदार्थ आहेत, अवयववान पदार्थ आहेत, त्या पदार्थांचाच स्वभाव नाश होतो. निरवयव पदार्थाचा नाश होत नाही. आत्माच एकमेव काय आहे, निरवयव आहे, म्हणून स्वभाव नाश त्याचा होत नाही. दुसरा सांगितलं त्यांनी आश्रय नाश. आता भिंत आहे, त्या भिंतीवर आपण चित्र काढलेलं आहे, ती भिंत पडली की ते चित्र देखील काय होतं, नष्ट होतो. त्या चित्राचा नाश होतो. त्या चित्राचा वेगळा नाश करावा लागत नाही. ते चित्र ज्या भिंतीच्या आश्रयानं आहे, ती भिंत नाश पावली की त्या चित्राचा देखील काय होतो, नाश होतो. किंवा मडक्यांची काय आहे, उतरंड आहे, त्या सगळ्यात खालचं मडकं जर काढून घेतलं, ज्या मडक्याच्या आधारानं बाकीची सगळी मडकी काय आहेत त्याच्यावर ठेवलेली आहेत, ते मडकच काढून घेतलं की बाकीचे मडके काय होतात, आपोआप फुटून जातात, कारण त्यांचा आश्रयच काय झाला, नष्ट झाला. याला आश्रय नाश म्हणतात. आता हा जो आत्मा आहे, या आत्म्याला दुसरं काही अधिष्ठान आहे का, नाही. आत्माच सर्वत्र काय आहे, व्यापलेला आहे. याला दुसरा कोणी अधिष्ठान नाही आहे, या आत्म्याला दुसरा कोणी आश्रय नाही आहे. म्हणून या आत्म्याचा आश्रय नाश होत नाही, आश्रय नाश संभवत नाही. हे पहा, आत्म्याला जर दुसरा आश्रय मानला तर त्या दुसऱ्या मानलेल्या आत्म्याला आणखी एक आश्रय मानावं लागेल, अनावस्था होऊन जाईल. कुठपर्यंत मानणार, लक्षात आलं का. म्हणून या आत्म्याला आश्रय दोष नाही. तिसरा सांगितलं होता परतः नाश. काठीनं घट काय केला, फोडला, तो घट काय होतो, फुटतो. त्या घटाचा काय होतो, नाश होतो. काठी हा दुसरा पदार्थ आहे, त्या दुसऱ्या पदार्थाचा आघात त्या घटावर झाल्यामुळे घटाचा काय झाला, नाश झाला. हा परतः नाश आहे. आता परतः नाश संभवतो कधी, ज्याचा नाश करायचा त्या वस्तूहून नाश करणारी दुसरी वस्तू भिन्न मानली पाहिजे ना. या आत्म्याहून दुसरं भिन्न असं काही नाहीच आहे. लक्षात आलं. निह नाना असती किंचन इह किंचन नाना न असती. या परमात्मा स्वरूपाहून या जगामध्ये दुसरं किंचित देखील काहीही नाहीच आहे. लक्षात आलं का. त्यामुळं परतः नाश देखील या आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही. लक्षात आलं का. ती चौथा मी सांगितलं होतं की संबंधी नाश. आता एखादा मनुष्य आहे, त्या मनुष्याच्या ठिकाणी धनाधिकांची काय झाली, वृद्धी झाली. धनादी पदार्थ, त्याच्याकडे असलेले जे पदार्थ आहेत, ज्या पदार्थाच्या संग्रहानं संपादन करण्यानं ऐश्वर्य मानलं जातं, अशा पदार्थांची वृद्धी झाली की त्या पुरुषाची देखील वृद्धी होते. म्हणजे त्याला काय मानण्यात येतं, श्रीमंत मानण्यात येतं. पण धनाधिकांचा नाश झाला की त्याला कोणी धनवंत म्हणेल का. धनाधिकांचा नाश झाला नाही. त्या धनाधिकाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत त्याला धनवंत म्हटल्या जाईल. संबंध केला
तर वृद्धी, आणि संबंध सुटला की त्याच्या श्रीमंतपणाचा नाश. कशामुळं? संबंधामुळं. आता आत्म्याचा अशा रीतीनं संबंधी नाश होऊ शकत नाही, कारण आत्मा काय आहे? असंग आहे. लक्षात, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो निधी मळ, ममतेचा या नाव अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. तुकोबराय म्हणतात आत्मा कसा आहे? असंग निर्विकार आहे. त्याच्याशी कोणत्याच पदार्थाचा कसाच काय नाही आहे? संबंध नाही आहे. बरं, तो निरवयव असल्यामुळं या कोणत्या गोष्टीशी त्याचा काय नाही आहे? संबंध घडणं शक्य नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी संबंधी नाश होणं देखील काय नाही? शक्य नाही. पाचवी गोष्ट सांगितली होती कारण नाश. लक्षात आलं का? कारणाचा नाश झाला की त्या गोष्टीचा देखील काय होऊन जातो? नाश होऊन जातो. हे पहा, सोन्याचा काय होतो? अलंकार होतो. त्या अलंकाराचं आटवून काय होतं? सोनं होतं. तुम्ही म्हणाल सोन्याचा तर काही नाश होत नाही, भट्टीत टाकलं तरी ते आणखीच काय होतं? तेजस्वी होतं. पण अशी गोष्ट आहे, काही जे आयुर्वेदाचे तज्ज्ञ लोक असतात त्यांना ठाऊक असतं या सोन्याचं भस्म करत असताना त्याला काही दुसऱ्या धातूचा किंवा काही पदार्थाचा संबंध घडवावा लागतो, आणि मग त्या सोन्याचं काय होतं? भस्म होतं. सुवर्ण भस्म, रजत भस्म, मोती भस्म वगैरे त्या भस्मयुक्त औषधं असतात, ती अनेक पटीनं काय असतात? महाग असतात. आता सोन्याचे अलंकार केले, अलंकाराचं आटवून सोनं केलं. सोनं काही नष्ट होताना काही दिसलं नाही, पण त्या सोन्याला दुसऱ्या काही अशा या पारद वगैरे या पदार्थांचा संबंध आणून त्याचं जर काय केलं? भस्म केलं. आता सोनं राहिलं का? अलंकार आटवून सोनं केलं आणि सोन्याचं काय करून टाकलं? भस्मच करून टाकलं. त्या अलंकाराचं कारण असलेलं सोनं त्या सोन्याचंच काय केलं? भस्म करून टाकलं. आता अलंकार होऊ शकतील का त्या भस्मापासून? होणार नाही. त्याचा काय केला? कारण नाश झाला. आता हे पहा, हा जो नाश आहे, कारण नाश, हा आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही, कारण आत्म्याचं कोणीही कारण नाही. अलंकाराचं कारण सोनं आहे, पण त्या आत्म्याचं दुसरं कोणी कारण नाही आहे ना, त्यामुळं हा कारण नाश देखील संभवत नाही. आणि शेवटचा सहावा त्यांनी मानलेला वेदांत शास्त्रकारांनी, कार्यनाश, हा देखील आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही. हे पहा, तंतूपासून निर्माण झालेला जो पट आहे त्या पटरूप कार्याचा जळून जर काय झाला? नाश झाला, तर तंतूचा म्हणजे कारणाचा देखील काय होतो? नाश होतो. कार्याचा नाश झाला, त्या कारणाचा देखील त्याच्यामध्ये काय आहे? नाश मानल्या गेलेलाच आहे. हा कार्यनाश आहे. हा नाश देखील आत्म्याच्या ठिकाणी क्वचितही संभवत नाही, कारण आत्मा हा कार्य कारण रूप नाही आहे. कार्यरूपही नाही आणि कारण रूपही नाही. जे कार्य ना कारण जया दुजे ना एक पण, आपण या जे जाण आपणची, ते कार्यही नाही आणि कारणही नाही. लक्षात आलं का? त्यामुळं त्याच्या ठिकाणी हा कार्यनाश देखील संभवत नाही. अशा रीतीनं हा जो आत्मा आहे, ही सद्वस्तू जी आहे ती कशी आहे? अविनाशी आहे. कोणत्याही रीतीनं त्याचा नाश संभवत नाही. त्या शास्त्रकारातीलच काही लोकांनी विनाशाचे दोन प्रकार वेगळे मानलेले आहे. कोणते प्रकार? एक सविशेष नाश आणि एक निर्विशेष नाश. उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, घट जर फुटला तर त्याच्या खापऱ्या राहतात की नाही शिल्लक? हा त्या घटाचा जो नाश झाला, घट तर नाही राहिला पण त्या खापऱ्या राहिल्या, हा त्याचा सविशेष काय झाला? नाश आहे. आणि दुसरा त्यांनी सांगितला निर्विशेष नाश. त्यांनी सांगितलं रज्जूवर आपल्याला काय झाला? सर्प भासला. रज्जू ज्ञानाने सर्पाचा काय झाला? नाश झाला. आता त्या रज्जूमध्ये सर्पाचे काही अवयव सापडतील का? जसा घट फुटला, घटाचा नाश झाला, पण अवयव तर सापडतात. तो सविशेष नाश. निर्विशेष नाश, त्या रज्जूवर भ्रमाण भासलेल्या सर्पाचा रज्जू ज्ञानाने जो नाश झाला तो निर्विशेष नाश मानला जातो. आता त्या सर्पाचा विनाश झाला, आता त्याचा काही अवयव, काही अवशेष काही शिल्लक राहिला का? नाही. पण हे जे नाश मानल्या जातात हे सावयव अवयववान पदार्थाच्या ठिकाणी मानले जातात. ब्रह्म आत्मा ही सद्वस्तू ही कशी आहे? निरवयव आहे. त्यामुळं त्याचा सविशेष विनाशही संभवत नाही आणि निर्विशेष. बरं, आत्मा हा काय कल्पित नाही आहे? त्या रज्जूवर सर्प कसा होता? कल्पित होता, म्हणून त्या कल्पित पदार्थाचा निर्विशेष काय मानला? नाश मानला. आत्मा कल्पित नाही आहे,
त्यामुळं त्याचा निर्विशेष विनाश देखील संभवत नाही, कोणताच विनाश संभवत नाही. अशा रीतीनं आत्मा काय आहे, अविनाशी आहे. म्हणून अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम. येन इदम सर्वम, ही ज्याच्यापासून म्हणजे ज्यानं हे सर्व जग, येन म्हणजे ज्यानं हे सर्व जग काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. ते सत्तत्व कसं आहे, अविनाशी विद्धी, ते अविनाशी आहे असं जाण. ते सत्तत्व कसं आहे, अविनाशी आहे. कारण त्या अव्यय सत्तत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही, त्याचा नाशच संभवत नाही, म्हणून ते अविनाशी आहे. आणि त्यानंच हे सर्व जग काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. देखे सारासार विचारिता, असारता ते भ्रांती पाही, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. देखे म्हणजे असं पहा की सारासार विचारिता, असं पहा, विचार कर की सत व असत यांचा जर विचार केला तर असारता ते भ्रांती पाही, जे असार आहे, जे असत आहे तो भ्रम आहे असं समज. पाही म्हणजे समज. असं पहा की सार आणि असार यांचा विचार केला असता जे असार आहे तो काय आहे, ती भ्रांती आहे, तो काय आहे, भ्रम आहे. आणि सार ते स्वभावता नित्य जाणे, आणि जे सत आहे, जे सार आहे ते स्वभावता आज काय आहे, नित्य आहे असं तू जाण. देखे सारासार विचारिता, सारासार म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य, भावरूप अभावरूप. नित्य काय आहे, अनित्य काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, किंवा भावरूप कोणती वस्तू आहे, अभावरूप काय आहे, हे जर पाहू गेलो तर जे आसार आहे म्हणजे या शास्त्रानं, संत पुरुषांनी, वेदानं निर्णय जो देऊन ठेवलेला आहे की हा संसार कसा आहे, असार आहे. बरं, त्यांनी असं सांगितलं नाही की आम्ही सांगितलं म्हणून लगेच त्याच्यावर काय करा, विश्वास ठेवा. लक्षात आलं का? काय करा, विचार करा, वेगवेगळ्या दृष्टीनं काय करा, विचार करा. त्या भगवान भाष्यकारांचा एक मोठा श्लोक आहे, तो काही स्मरत नाही, पण आता त्या श्लोकाचं मला स्मरण झालंय, आठवण झालेली आहे. चित्ताला सांगतात आचार्य, प्रबोध सुधाकरामध्ये आलेला श्लोक आहे. हे चित्ता, तू आपल्या चंचलतेचा काय कर, त्याग कर. आणि तुझ्या समोर दोन वस्तू अशा ठेव, एकीकडे समस्त संसार, सगळा संसार, सगळं जगत, आणि दुसरीकडे भगवंताला ठेव. आणि दोघाकडे पहा, दोघांचं निरीक्षण कर, विचार कर, या दोघापैकी आत्यंतिक कल्याण करणारी कोणती वस्तू आहे, सुखरूप कोणती वस्तू आहे. आणि विचार करून मग जी सुखरूप वस्तू आहे तिचा काय कर, तू स्वीकार कर. तो श्लोक, त्या श्लोकाचा एकंदर अर्थ असा आहे, पूर्ण श्लोक काय आता स्मरत नाही. चेतश्चंचलतां विहाय पुरतस संधाय कोटिद्वयम, अशी त्याची सुरुवात आहे. हे चेत, हे चित्ता, चंचलतेचा त्याग करून तुझ्या समोर तू दोन वस्तू ठेव, एकीकडे समस्त संसार ठेव आणि दुसरीकडं भगवंताला ठेव, आणि विचार कर आतापर्यंत तुझा अनुभव काय आहे ते तू पहा. शास्त्र तर सांगतेच ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, पण तूही तुझा विचार कर, आतापर्यंत तुझ्या खऱ्या सुखाला, खऱ्या आनंदाला या दोघापैकी कोण कारण ठरलेलं आहे. आणि मग काय कर, जे खरं तुझ्या आनंदाला कारण आहे त्याचा स्वीकार कर, आणि बाकीच्याचा काय कर, त्याग कर. म्हणजे सार आसाराचा तू काय कर, विचार कर. आणि त्याच्यात पुढं सांगितलं त्यांनी की तुझ्या विचार केल्यानंतर लक्षात येईल की तो परमात्माच काय आहे, सुखाला कारण आहे.
तोडिल्या. चेवोची नाही यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकन ततः. लक्षात, ज्याचा लाभ झाला असता त्याच्यापेक्षा मोठा लाभ काही मानतच नाही. चित्त जर त्या महासुखामध्ये निमग्न होऊन गेलं तर देह कुठेही पडलेला असेल त्याचा तो काही विचार करत नाही. गोष्ट काय आहे की सार काय आहे आणि असार काय आहे याचा काय करा म्हणतात, विचार करा. आणि विचार करून त्या निर्णयापर्यंत जा. त्यांनी असं बळजबरी असं सांगितलं नाही की देवाला सत्य माना आणि या संसाराला असत्य माना, विचारच करू नका, असं म्हटलेलं नाही. काय करायचं सांगितलं, क्षणक्षणा हाची करावा विचार. सारासार विचार करा उठा उठी नामधारा कंठी विठोबाचे. सार काय आहे आसार काय आहे याचा काय करा, उठा उठी काय करा, विचार करा. हा काल झाला विषय, तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. लक्षात लाग, ते उरलेलं जे तत्व आहे ते सत्तत्व आहे आणि ते सत्तत्व अविनाशी आहे हे याच लोकात सांगितलं. आता माग कालचा तो विषय झाला होता. देखे सारासार विचारिता, सार आणि आसार यांचा विचार केला असता जे असार आहे तो भ्रम आहे हे आपल्या लक्षात येईल, ती भ्रांती आहे हे लक्षात येईल. तोपर्यंत लक्षात येणार नाही जोपर्यंत आपण विचार करणार नाहीत. शास्त्रानुकूल शास्त्राने सांगितलं त्या पद्धतीचा विचार आपण जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत हा संसार, हे जगत, हे विषय, हे ब्रह्मरूप आहेत हे आपल्या लक्षात येणार नाही. हे पहा, संतांनी कितीही सांगू देत हे जगत दुःखरूप आहे, असत आहे, जड आहे, शास्त्राने कितीही सांगू देत, पटतंय का आपल्याला? त्यांनी सांगायचं थांबवलंय का आतापर्यंत? नाही. आपल्याला पटलंय का? नाही. का? आपण विचार केला नाही. लक्षात आलं का? आपण काय केलं नाही? विचार केला नाही. म्हणून हे पहा, एखाद्या गावाला जर आपल्याला जायचं असेल, तिथं राहायचं असेल, काही कामं असतील तर ते गाव कसं आहे याचा विचार करून मग आपण जात असतो. एखाद्या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहायचे असेल तर आसपासचे लोक कसे आहेत, शेजारी कसे आहेत, ज्यांच्याशी व्यवहार आपल्याला करायचा आहे ते लोक कसे आहेत याचा काय करतो आपण? करतो की नाही विचार? मग 2 दिवस जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथला विचार करतो. मग इथं किती काळ राहतो आपण या जगामध्ये, हे जगत कसं आहे याचा विचार करून राहिलं पाहिजे की नाही? ठीक आहे. देशत्यागेन दुर्जनम असं म्हटलं असेल, बोललेलं असेल त्याग देशाचा. त्या तुकोबराय म्हणतात दुर्जन जिथे आहे त्या देशात देखील जाऊ नये. पण आता जर जावंच लागलं, नोकरीच्या याच्या निमित्तानं जावं लागतं लोकांना, दुर्जनांच्या जवळ राहूही नाही पण राहण्याचा प्रसंग आला तर राहावंही लागतं. पण माणूस राहत असताना कसा राहतो? ओळखून राहतो की नाही त्यांना, हे लोक असे असे आहेत असं ओळखून मग तिथं राहतो आणि त्यांच्याशी काय करत असतो? व्यवहार करत असतो, त्यांच्याशी संबंध ठेवत असतो. मग काही काळासाठी जर आपल्याला एखाद्या ठिकाणी राहायचं असेल तर तिथला सगळा गोषवारा घेऊन आपण सगळा 7-12 पाहून मग आपण तिथं व्यवहार करतो. मग ह्या जगात आपल्याला किती काळ राहतो? जन्माल्यापासून मरेपर्यंत राहतो. ह्या जगासंबंधी विचार करायला नको का? लक्षात आलं का? म्हणून ते म्हणतात देखे सारासार विचारिता. सार काय आणि आसार काय यांचा विचार केला असता जे असार आहे तो भ्रम आहे, ते भ्रांती मात्र आहे हे आपल्या लक्षात येईल, मिथ्या आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि जे सार आहे, विचारांती सार जे ठरवलंय आपण ते काय आहे? नित्य जाणे. ती वस्तू कशी आहे? नित्य आहे. पण हे विचार केला तर देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाह्यास. म्हणून संत कधी डोळे झाकून तुम्ही विश्वासात ठेवा असं म्हणत नाहीत, विचार करा म्हणतात. खरे की पहा खोटे हे. लक्षात आलं का? अमर आहा, अमर आहा. पण मी सांगतो म्हणून डोळे झाकून तसा विश्वास ठेवू नका. माझं हे बोललेलं की हे जीवांनो तुम्ही अमृत स्वरूप आहात, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृत स्वरूप आहात, हे जे मी तुम्हाला सांगतो आहे, अमर आहात, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मृत्यू नाही आहे, हे मी तुम्हाला जे सांगतो केवळ मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. खरे की पहा खोटे हे मी बोललेलो खरं आहे की खोटं आहे हे पहा म्हटले. न म्हणा देह माझा ऐसा, आणि मग भरवसा कळेल. माझ्या बोलण्याचा भरोसा पटेल, पण कधी?
ज्या देहाला तुम्ही आपलं स्वरूप समजलेलं आहे तो देह नाशवान आहे आणि त्या देहाधिकाशी तुमचा काडीचाही संबंध नाही. हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस माझं बोलणं पटेल. पण त्यासाठी काय करावं लागेल? पाहावं लागेल ना, खरे की पहा खोटे, हे खरं आहे की खोटं आहे हे पहा. म्हणजे काय करा? विचार करा. माणसं विचारच करायला तयार. ते म्हटले हे आम्ही पाठ वगैरे ऐकतो, काही ग्रंथांचं चिंतन करतो, मग आमचं नामस्मरण सुटतं म्हणे. लक्षात आलं का? बरं, हे त्यांना आपण होऊन वाटलं असतं तर मी त्यांना हे उत्तर दिलं असतं, तुम्हाला जर तसं आपण होऊन वाटत असेल तर हे चिंतन सोडून द्या. शास्त्रचिंतन करून करून नाम घेण्याची जर बुद्धी होत नसेल तर ते शास्त्रचिंतन व्यर्थ आहे. आणि नामचिंतन करून करून शास्त्र शिकण्याची बुद्धी होत नसेल तर तेही व्यर्थ आहे म्हटलं. बोलले लक्षात आलंय का? तुम्ही जर नाम घेत असाल तर नाम घेता 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 अशी बुद्धी झाली पाहिजे, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हटलंय की नाही? जर भक्ती मार्गाने आपण जात असू, नाम भक्ती आपण करत असू, तर आपल्यामध्ये काय काय आलं पाहिजे? ज्ञानाचा अधिकार आला पाहिजे की नाही? ज्ञाननिष्ठा योग्यता आपल्यात आली पाहिजे की नाही? आचार्यांचा शब्द आहे ज्ञाननिष्ठा योग्यता, म्हणजे जाणण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे की नाही? जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की नाही? तर ते नाम घेण्याचं खरं फळ आहे असं समजा. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आणि खरोखर वैराग्य निर्माण झालं असेल, धर्मासंबंधीची सूक्ष्मता आपल्याला कळायला लागली असेल तर समजायचं आपलं नामस्मरण सफल झालं. पण नाम घेता घेता माणूस ज्ञानेश्वरीकडे वळला पाहिजे, तेव्हा त्याचं नाम सफल. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करता करता त्याची बुद्धी भगवन नामामध्ये लागली पाहिजे, तेव्हा त्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं फळ. नाही तर हा अभ्यास करून करून आता मी सांगतोच लोकांना दुसऱ्यांना. लक्षात आलं का? हा, नाही 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 घ्यावं. नामाचं विशेष महत्त्व संतांनी आपल्या सांगितलेलं आहे. आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे नामनिष्ठ असा संप्रदाय आहे. गोविंदू गावा पण ज्ञान गिळूनी गावा गोविंदू. तिथं सांगितलंय का अभ्यास न करता गोविंद गोविंदू गावा म्हणून? अज्ञान गिळूनी गावा गोविंदू. काय करू नी? ज्ञान. आपले जेवढे संत आहेत त्या सगळ्यांच्या जीवनात जी आपल्याला भक्ती दिसून येते आहे ती कशी आहे? ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज. ज्ञान झालं त्यांना. काल परवा कधीतरी मी सांगितलं होतं पहा, स्वभाव सांगत असताना, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईन. तुकोबर आहे ते म्हणतात तुमच्यासारखाच मी सामान्य होतो, मी संतांच्या सानिध्यात गेलो, त्यांचा संग केला, मला ज्ञान झालं, मी काय झालो? पांडुरंग झालो. देवात आणि माझ्यात भेद उरला नाही, मी वासुदेव तत्वता या स्थितीला आलो. बरं, आता ज्या पांडुरंगाच्या प्राप्तीसाठी भजन केलं तो पांडुरंगच मी होऊन गेलो, आता भजन कशाला पाहिजे? पण तरी भजन सुटेनच म्हटले माझं. का? मूळ स्वभाव. संत जे भजन करतात ते ज्ञानोत्तर भजन आहे. आणि आपण जे भक्ती करतो ती ज्ञान होण्यासाठी अजून वाटचाल आहे आपली. त्या भजनानं चित्तशुद्धी होईल. लक्षात आलं का? चित्त स्थिर होईल, ज्ञानाची योग्यता येईल. त्या नामाच्या प्रभावानं आपणची देव होय गुरु, देव गुरु गुरु म्हणून आपल्याला भेटेल, तो उपदेश करील, मग आपण मुक्त होऊ. आणि मग नंतरचं जे भजन राहील ते खरं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. आता ते विषय कुठून निघाला होता की त्यांना असं सांगण्यात आलं की हे नामस्मरण काय होतंय? सुटतंय. अहो, पण ज्याचं नाम आपल्याला घ्यायचंय त्याचं स्वरूप तर आपल्याला माहीत असलं पाहिजे ना, तो भगवंत कसा आहे. आणि ते शास्त्रचिंतन केल्याशिवाय कसं काय कळू शकेल? तसं नसतं तर ज्ञानोबरायांनी फक्त हरिपाठ या ग्रंथाचीच रचना करायला पाहिजे होती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कशाला ज्ञानेश्वरी लिहिली असेल? अमृतानुभव ग्रंथ तरी कशाला लिहिला असेल? बरं, तो सगळ्या जगातील याच्यावत मनुष्य मात्रांसाठी लिहिलेला आहे. लक्षात आलं का? त्यांचं काय मग असं काही त्यांनी हे कॅटेगरी केली का तुम्ही या ग्रंथाचा अभ्यासच करू नका म्हणून? नाही. येर वाक्चातुर्य, येर लोक वाक्चातुर्य होईल सोक्या. ठीक आहे, शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे, याचा अंतरंगचा अधिकारी सांगितलेला आहे, हेही खरं आहे. पण मग काय वाचूच नाही का कोणी?
तसं नसतं तर तो अभंग व्यर्थ होईल. तुम्हाला सांगतो आता, थोडंसं विलंबित होईल पण तरी सांगतो. जनाबाई काय म्हणतात, आधी ज्ञानोबरायांचं चरण उभी सांगतो. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे. या अध्यात्मशास्त्रामध्ये, या गीताशास्त्रामध्ये अधिकारी कोण आहे? अंतरंगची, जो अंतरंग जिज्ञासू आहे. हा म्हटलं मग आम्ही वाचू नये का? आम्ही तर अंतरंग नाही म्हटले वाचा. पर ये लोक वाक चातुर्ये होईल सुखी. पण आमच्या वाणीच्या प्रभावानं ती सामान्य माणसं देखील काय होतील? सुखी होतील. जर जो अधिकारी नाही त्याने जर हे शिकायचं नसतं, वाचायचं नसतं, तर जनाबाई वाचावी ज्ञानेश्वरी म्हणाल्याच नसत्या. कारण ज्ञान होय मूढा, अति मूर्खा त्या दगडा. म्हणजे अति मूर्ख दगडासारखी बुद्धी ज्याची आहे त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचावी, असंच जनाबाईंना म्हणायचंय. नाहीतर मग जनाबाई कशाला सांगतील सामान्य लोकांना ज्ञानेश्वरी वाचावी? त्या काय म्हटल्या असत्या, ज्यांचा अधिकार आहे त्यांनीच वाचावी. पण ते चरण काय सांगतं? ज्ञान होय मूढा, मूर्खाला ज्ञान होईल. म्हणजे मूर्खाने सुद्धा वाचायचं, मूर्खाने सुद्धा काय करायचा? अभ्यास करायचा. अति मूर्खा दगडासारखं. मग तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्या होणी दगड, त्याने सुद्धा काय करायची? ज्ञानेश्वरी. त्याच्यासाठी आहे की नाही? सगळ्या जगासाठी लिहिलेले आहे. म्हणून कोणी अभ्यासापासून आपल्याला बाजूला करत असेल तर त्याच्या मागचा हेतू समजून घ्या. त्याचा मागचा माझ्या दृष्टीने एकच हेतू आहे. त्यांना वाटतं लोकांनी शिकू नये, शिकले तर हे आपल्याला प्रश्न करतील. मी कठोर आहे जरा बोलायला, पण बोल, मी काय भीत नाही कोणाला. लक्षात आलं? तुम्हाला अभ्यासापासून विचलित तेच लोक करत असतात की ज्यांना भीती असते हे शिकले तर कदाचित आम्हाला शंका विचारतील, मग आमची पंचायत होईल. आम्ही तर गमतीनं कधी सांगत असतो की नाही, कीर्तनाधिकात अनेक लोक, अनेक महाराज लोकांकडे वर्षानुवर्षे जात असतात, पण त्यांनी कधी सांगितलं नाही तुम्ही हरिपाठ पाठ करा म्हणून. त्यांनी कधी सांगितलं नाही जरा गीता वाचायची शिका, आम्ही शिकवतो म्हणून. नाही शिकव. लक्षात आलं का? मग त्याचं उत्तर देत असतो. माऊली असतात आमच्यासोबत. म्हटलं का सांगितलं नाही हरिपाठ पाठ करा? कारण त्याला माहित आहे याने जर पाठ केला तर माझ्या पाठ नाही हे याला कळेल. ठीक आहे, हे विनोदानं दिलेलं उत्तर आहे, पण काहीतरी परिस्थिती तशीच आहे. असो, विचार केला पाहिजे. विचार करील तरच तो माणूस म्हटला जाईल. डोळे झाकून कुठंच आपला संप्रदाय हा अंधश्रद्धाळू लोकांचा मुळीच नाही आहे. संतांनी कधीच सांगितलं नाही आम्ही सांगतो म्हणून तसाच विश्वास ठेवा. नाही, तुम्ही स्वतः काय करा, खरे की पहा, खोटे तेवढं चरण लक्षात ठेवा. संतांनी आपल्याला विचार करायचं शिकवलेलं आहे. हा, कसा विचार करायचा हे मार्गदर्शन त्यांनी केलं, पण विचार कोणी करायचा आहे? आपला आपणच करायचा आहे. हा, त्या अविचारालाच विचार समजून तुम्ही तो करू नये म्हणून विचाराची एक सरणी, रीती, पद्धती आपल्याला त्यांनी सांगितलेली. अशा पद्धतीनं काय करा, विचार करा. पण कोणी करायचा? ज्याचा त्याने काय आपुली आपण करा सोडवण. सोडवण कशी करायची सांगितली त्यांनी. गाठी कशा सोडायच्या हे सांगितले, पण कोणी सोडायच्या? ज्याच्या त्याने. वाटेनं कसं चालायचं हे त्यांनी शिकवलं, पण चालायचंय कोणी? आपलं आपण. काय वाचायचं हे सांगितलं, पण वाचायचंय कोणी? आपणच. अभ्यास आपणच करायचा आहे, दुसऱ्यानं करून आपल्याला उपयोग नाही. त्यात एक मुलगा येत असतो शिकायला, आज आला नाही तो, MA केलंय त्यानं दिल्लीला फिलॉसॉफीमध्ये, पुढं PhD करायची म्हणून तो संस्कृत भाषा थोडं शिकायला येत असतो. 1-2 दिवसापासून नाही दिसत आहे तो. तो म्हटला हे MA शिकत असताना हे तत्वज्ञान मी सगळं शिकलोय भाष्य आचार्यांचं, पण ते इंग्रजी भाषांतर केलेलं भाष्य शिकलोय. मला ते मुळापासून जाणायचंय म्हणून संस्कृत शिकायची. कारण त्या भाषांतर करत्यानं त्याला जेवढं कळालं तेवढं लिहिलं असेल, किंवा त्याचा जो काही हेतू असेल त्या दृष्टीनं त्यानं तसं भाषांतर केलं असेल. मला ते मुळापासून त्याचा अर्थ जाणायचा असल्यामुळं ती भाषा कोण शिकणार? मी शिकणार आणि मी अर्थ लावणार. लक्षात आलं का? विचार आपण करायचा. आणि तो विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जी असार गोष्ट आहे, सार आणि असाराचा विचार आपण केल्यानंतर आपल्या ज्यावेळेस लक्षात येईल ही असार गोष्ट आहे, ती आसार काय आहे? भ्रांती आहे. आपल्याला लक्षात येईल ना, भगवंत आणि जगत याचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस हे जगत मिथ्या आहे, असार आहे हे आपल्या लक्षात येईल, आणि तो भ्रम आहे. देखी सारासार विचारता भ्रांती ते पाही असारता, आणि तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. आणि जी आपल्या विचारांती सार म्हणून गोष्ट आपल्या समोर येईल ती कशी आहे? नित्य आहे असं जाण. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू,
तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही, असा जाणवाय आहे याचा. हा लोकत्रयाकारू हा तिन्ही लोकांचा जो आकार आहे, हा त्रैलोक्याचा जो आकार आहे, तो जयाचा विस्तारू तो ज्याचा विस्तार आहे. हा त्रैलोक्याचा आकार आपल्याला जो प्रतीतीला येतो तो ज्याचा विस्तार आहे, ज्याच्यापासून हे जयापासून सकळ महिमंडळ हे झाले असं आपण म्हणतो. हा लोकत्रयाकार त्रयलोकाचा आकार, हा त्रैलोक्याचा आकार हा ज्याच्यापासून आहे त्याच्या ठिकाणी मात्र तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी नाव वर्ण म्हणजे रंग रूप, हे जगत जे आहे म्हणजे त्रैलोक्य जे आहे त्याला काय आहे, आकार आहे, त्याला नाम आहे, रूप आहे, रंग आहे, सगळं आहे, वर्ण आहे. पण ज्याच्यापासून ते झालं त्याच्या ठिकाणी मात्र तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. त्याच्या ठिकाणी कोणतंही नाव नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परमात्म तत्व, त्याच्या ठिकाणी ह्या साही गोष्टीचा काहीच संबंध नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद यांचा संबंध कुणाशी आहे, आकाराशीच. म्हणून हा लोकत्रयाकारो ह्या त्रैलोक्याचा जो आकार आहे तो ज्याचा विस्तार आहे तो परमात्मा, आणि त्याचा विस्तार असलेलं हे त्रैलोक्य हे कसं आहे, रूपवान आहे. हे कसं आहे, नाम आहे, त्याला नाम आहे, वर्ण आहे, आकार आहे. पण ज्याच्यापासून ते झालं त्याच्या ठिकाणी काय नाही, नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. लक्षात आलं. ती कसं आहे, अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अव्ययम अरसम नित्यम अगंधवच्च यत असं श्रुतीनं सांगितलेलं आहे. नाम रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूही रघुराय. अव्यक्त निराकार नाही ज्या, पण तिथून पुढं जे थोनी चराचर हरिसी भजे. लक्षात आलं का, ही उवी आणि ते हरिपाठातील चर. तो परमात्मा कसा आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. निराकार आहे म्हणजे नाही ज्या आकार, ज्याला आकार नाही. पण जे थोनी म्हणजे ज्याच्यापासून हे चराचर, हे सगळं काय आहे, चराचर ही सृष्टी, हे त्रैलोक्य. हा लोकत्रयाकारू हा लोकत्रयाचा आकार तो जयाचा विस्तारू, ज्याचा तो विस्तार आहे तेथ त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. ती वस्तू कशी आहे, नामरूपातीत आहे. ज्ञानोबा आहे म्हणतात ना, जे आकाराचे पैल तीर, आकाराच्या पैल तीराचा जो आहे, आणि हे सगळं जे आहे हे नामरूपाच्या कक्षेत येत आहे. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदा नोहे. जो कसा आहे, सर्वदा आहे, सर्वगतू आहे, पुन्हा कसा आहे, जन्मक्षयातीतू आहे, तया केलिया ही घातू, तया केलिया ही कदाची घातू नोहे. जो सर्वदा, जो सदैव आहे, सर्वगतू म्हणजे सर्वव्यापी आहे, जन्मक्षयातीतू म्हणजे जन्म मरणातीत आहे, आणि तया केलिया ही कदाची घातू नोहे, आणि त्याचा करायचा म्हटलं तरी देखील कधीही नाश होत नाही. ही वस्तू जी आहे, ही सद्वस्तू ही अविनाशी कशी आहे हे ज्ञानोबा सांगतात. जो सर्वदा सर्वगतू, सर्वदा म्हणजे सर्व काळ, सतत तो परमात्मा पहिला नव्हता आणि आता आहे किंवा पुढे राहणार नाही असं नाही. तो सर्व काळ आहे. काळ त्याला बाधा निर्माण करू शकत नाही. काळ त्याला अवच्छिन्न त्याचं खंड करू शकत नाही. लक्षात आलं का, तीनही काळामध्ये तो आहेच आहे. जेव्हा पहिले कोठेची नव्हते काही तेव्हा देखील तो होताच. कोठेची काही नव्हते म्हणजे हे आकारवान पदार्थ, ही सृष्टी नव्हती तरी देखील सदैव सौम्य इदमग्रे आसीत, ते सत्तत्व पूर्वी देखील होतच. म्हणून सर्वदा, जो सर्वदा, बरं सर्वगतू सर्वव्यापी, तो नाही अशी वस्तू असं ठिकाण आहे का,
रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल कुठं आहे? जळी स्थळी काठी पाशानी सर्वदा रेणू तो काय आहे? व्यापलेला आहे. रिता ठाव म्हणजे विठ्ठल नाही असं ठिकाण नाही. लक्षात आलं का? थोडीशी देखील जागा अशी नाही की जेथे देवाचा प्रवेश नाही. अहो आता देवाला विष्णू नाव आहे की नाही? भगवंताचं नाव काय आहे? विष्णू. विष प्रवेशने धातू, त्याच्यापासून त्या विष धातूपासून विश्व शब्द बनलेला आहे. तो विष्णू म्हणजे काय आहे? सर्व विश्वात व्यापक आहे. सगळीकडे तोच चराचरात भरलेला आहे. म्हणून सर्वदा सर्वगतू म्हणजे सर्व व्यापक. सर्वदा म्हणल्यानं सर्व काळ म्हणजे त्याला काल मर्यादा नाही. सर्व व्यापक असं म्हटल्यामुळं त्याला देश मर्यादा नाही. असं आहे का? तो परमात्मा भारतात आहे आणि पाकिस्तानात नाही म्हणून आहे का? किंवा अफगाणिस्तानात नाही, किंवा तिथं थोडा कमी आहे आणि इथं जरा जास्त आहे, असं आहे का? नाही. सर्व व्यापक आहे म्हणून त्याला देश मर्यादाही नाही. आणि बरं, वस्तू मर्यादाही नाही. या वस्तूत आहे आणि या वस्तूत नाही, असं आहे का? नाही. आता तो विभूती योग जो सांगितलेला आहे ना, सर्व व्यापक असलेल्या परमात्म्याला पाहण्याची दृष्टी प्राप्त व्हावी, त्याची व्यापकता वाढावी म्हणून काही विशिष्ट काय केले आहेत विभूती भगवंतानं 7-5 म्हणजे 75 काय केले आहेत विभूती सांगितलेल्या आहेत. त्या विशिष्ट वस्तूंमध्ये देवानं ज्या सांगितलं की ही माझी विभूती, ही माझी विभूती, ही माझी विभूती, हे ऐकून तरी कमीत कमी काय करील? त्या गोष्टीमध्ये भगवत दर्शनाची त्याला काय लागेल? सवय लागेल, संस्कार होतील आणि हळूहळू त्याच्या लक्षात येईल की केवळ याच वस्तूमध्ये नाही तर सर्वच वस्तूमध्ये परमात्मा भरलेला आहे. ती पायरी आहे. पहिल्या दिवशी सांगून कसं चालेल? सर्वत्रच परमात्मा व्यापलेला, मंदिरातच दिसेना नीट. लक्षात आलं का? कमीत कमी अगोदर त्या मूर्तीमध्ये तरी देवत्व पाहण्याची काय करावी? त्याला सवय लागावी, त्याला शिक्षण द्यावं. म्हणून मग मूर्ती पूजा अर्चा वगैरे सगळे उपचार, षोडशोपचार, पंचोपचार, या पूजा आपल्याला सगळं शास्त्रकारांनी संतांनी शिकविल्या. आणि मग हळूहळू तेच सांगतील की देव काय फक्त देवळातच असतो असं नाही, तो सगळीकडे असतो. सगळीकडे कुठं असतो? मग गायीमध्ये असतो, गायीला नमस्कार कर. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, त्या अश्वत्थाला काय कर? नमस्कार कर. हळूहळू हळूहळू आणि मग त्याचा अभ्यास होता होता त्याच्या हे लक्षात येईल की देवा वाचून एकही ठिकाण रिकामं असं नाहीच, सगळीकडे तो परमात्माच भरलेला आहे. ती एक पद्धती आहे त्याला तिथपर्यंत घेऊन जाण्याकरिता. तो कसा आहे? सर्वगतू, त्याला देश मर्यादा नाही, वस्तू मर्यादा नाही, सगळीकडे तो व्यापलेला आहे. जन्मक्षयातीतू, पुन्हा कसा आहे? तो जन्म मरणातीत आहे तो परमात्मा. किंवा ती आत्मवस्तू सद्वस्तू कशी आहे? जी अविनाशी असलेली जी वस्तू कशी आहे? सर्वदा आहे म्हणजे सर्व काळात आहे, काल मर्यादा नाही. सर्वगतू, सर्व व्यापक आहे म्हणजे देश मर्यादा नाही. आणि जन्मक्षयातीतू म्हणजे जन्म मरणातीत आहे, त्याचं मरणही नाही जन्मही नाही. जन्मच नाही म्हटल्यामुळं तो कसा आहे? मरणही राहीत. ज्या मरण कोणाला आहे? जातस्य ही ध्रुवो, पुढे येईल की नाही? ज्याला जन्म आहे, जो जन्मलेला आहे, ज्याचं निर्माण झालेलं आहे, त्याचा नाश हा ठरलेलाच आहे. या आत्मवस्तूचा कधी जन्मच नाही आहे, अजन्मा ही वस्तू आहे, त्यामुळं मरणाचाही संबंध नाही, जन्म मरणातीत आहे. आणि मग अशी ती जी आत्मवस्तू ती सद्वस्तू, तया केलिया ही घातू कदा नोहे, तया घातू केलिया ही, त्याचा घात करायचा म्हटलं तरी देखील त्या अशा त्या आत्मवस्तूचा घात कधीही होऊ शकत नाही, नाश होऊ शकत नाही. अशा रीतीनं ही आत्मवस्तू कशी आहे? अविनाशी आहे. ज्या वस्तूचं वर्णन इथं केलं की नाही निर्णय करत असताना तत्व साक्षात्कारकारी लोकांनी या दोघातला निर्णय जाणलेला आहे. नासतो विद्यते भावः असतः भावः न विद्यते. असत वस्तूला अस्तित्व असतच नाही, मिथ्या वस्तूला अस्तित्व असत, सत्ता असत नाही. आणि स्वतः भावः न विद्यते, आणि जी सत्वस्तू आहे तिचा कधीच अभाव होत नाही. तर ती सत्वस्तू तिचं वर्णन याच्यात केलं या श्लोकामध्ये, या 17व्या. अविनाशी तु तद्विद्धीयेन सर्वमिदंततम विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. त्या अव्यय सत्तत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही. तया केलिया ही घातू कदा नोहे, म्हणजे आपोआप तर त्या वस्तूचा नाश तर होत नाहीच, पण करायचा म्हटला तरीही त्या वस्तूचा घात किंवा नाश करायचा प्रयत्न केला तरीही कशानेही
त्याचा नाश होत नाही. तया केली ही घातू कदा नोहे. हे त्या सत्तत्वाचं काय केलं? वर्णन केलं. अविनाशी असलेल्या त्या आत्मवस्तूचं वर्णन केलं. आणि जी विनाशी वस्तू आहे की जिला अज्ञानानं माणसं आपलं स्वरूप समजतात, ते देहाचं वर्णन या 18व्या अध्यायात आहे, 18व्या श्लोकात आहे. अंतवंतई मे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. त्याचा विचार उद्या करू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहू. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु बंशी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.